सोबत आज आलो तुम्ही शेगावले. इथं आल्यावर मला दिसलं चिंतामणी बँड. कसं काय दिसला त्याला तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगतो. पण्याचा माया आमच्या दोघांचा प्लॅन बनला. शेगावला जायला पहिले आलो आम्ही पेट्रोल पंपावरून गाईड टाकलं 120 रुपयाचं पेट्रोल. मग आलो आम्ही पवन सोड्यावर. इथून घेतला आम्ही 2 जिरा सोडा पिला. मग खतरनाकपैकी डक्कर मारली. डक्कर मारून आलो आम्ही शेगावात आल्यावर आलो आम्ही रेल्वे स्टेशनच्या थोडं समोर. ओरा मेले एवढी ट्रॅफिक पाहून तर आम्ही घाबरलो. इथंच दिली पेट्रोल पंपावर गाडी लावून. छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ आलो तरी ट्रॅफिक काही संपली नव्हती. मग इथून थोडंसं पैदल आलो तर इथे दिसला आम्हाला चिंतामणी बँड एक नंबर दिसून राहिला. भुसावलचा बँड आहे हा. आणि वाजून बी खतरनाक राहिला तर माहोल बी कडक करत होते. शेगावले रामनवमीच्या मिरवणुका आज होत्या. थोडंसं समोर आलं तर आम्हाला दिसलं ढोलपथक बी जबरदस्त होतं. हे पा तुळजाभवानी मातेची मूर्ती. इथचं दर्शन घेतलं. मग आलो बजरंगबलीजवळ येऊन दर्शन घेतलं. आणि तिथून समोर आलो तर आम्हाला दिसलं वाहनतळ. पण आमच्याजवळ गाडीच नव्हती. मग वाहनतळाला बाय गेला आणि आलो डायरेक्ट मंदिरात. मोठ्या गेटातून एंट्री केली. मग घेतलं दर्शन एकदम शांततेत झालं. मंदिरात काहीच गर्दी नव्हती. मग मारल्या आम्ही प्रदक्षिणा मारल्या. मग आलो पावती फाडायला. पावती वगैरे फाडली, प्रसाद घेतला. मग आलो गादीचं दर्शन घ्यायसाठी. गादीचं दर्शन बी आज एकदम शांततेत झालं. मंदिरात आज काहीच गर्दी नव्हती. मग आलो आम्ही मंदिराच्या बाहेर. आता आम्हाला जाणं होतं 1-1.5 किलोमीटर पैदल. कारण की आम्ही ना गाडी लई दूर लावली होती. कशी तरी आलो आम्ही पैदल इथून काढली आम्ही ना गाडी वगैरे काढली. मग आलो आम्ही पाणीपुरीच्या दुकानावर. इथून खाल्ली आम्ही ना पाणीपुरी. मग चाललो आम्ही घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून टाका. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. लवकरात लवकर आपले 10K फॉलोअर्स कंप्लीट करा.